थेट आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, ज्या ठिकाणी बस अडकलेली आहे तुम्ही तिथे आहात, मोठी गर्दी इथे आहे आणि बस मात्र या ठिकाणी अडकून पडलेली आहे, काय एकूणच चित्र? तर मुंबई महापालिकेसमोरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मराठा आंदोलकांचा उत्साह अद्यापही कमी झालेला नाही। कृष्णा, बस त्या ठिकाणी अडकलेली आहे, एकूणच काय चित्र आहे? आपण पाहतोय अनेक बस यामध्ये अडकलेल्या आहेत। हे आपण पाहतोय बसच्या समोरच सगळ्या आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। बस अडकून पडलेल्या आहेत। जे फ्लायओव्हर पासून पुढे उतरल्यानंतर दिशेने जाणारी जी वाहतूक आहे जी हुतात्मा तळाला जाते ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि सध्या बसच्या आजूबाजूला सगळे मराठा आंदोलक पाहायला अडकून पडलेले आहेत। पुढे सुद्धा जाणार आहोत। अनेक गाड्या, टेम्पो, त्याचबरोबर टॅक्सी यामध्ये अडकलेल्या आहेत। अनेक प्रवासी यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। मात्र तरी सुद्धा आंदोलन हटण्यास तयार नाहीयेत आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलकांना समजवताना पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत। सगळ्या आंदोलकांना समजून सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा पोलिसांनी ऐकवलेली आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय जे फ्लायओव्हरच्या बाजूनं म्हणजे जे फ्लायओव्हर पासून उतरल्यानंतर जी हुतात्मा चौकात जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। हे टेम्पो ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, त्याचबरोबर अनेक कार, त्याचबरोबर प्रवासी आणि बसेस सुद्धा यामध्ये अडकून राहिलेले आहेत। काही प्रवाशांनी बसमधून उतरून आपलं जे काही ठिकाण आहे किंवा आपल्याला जिथे जायचं आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या बस आपण पाहतोय बेस्टच्या त्या आता जवळपास रिकामे झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण बऱ्याच वेळापासून आंदोलन सुरू आहे। तासाभरापासून हे सगळे आंदोलक या रस्त्यावरती आहेत आणि पाठीमागच्या बाजूला या सगळ्या कार आणि बसेस त्याचबरोबर दुसऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तासाभरापासून हे आगत सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि आंदोलनामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत। मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय की गाड्या कृपया करून अडवू नका, जेणेकरून मुंबईच्या जनजीवनावरती परिणाम होईल, वाहतूक विस्कळीत होईल। मात्र तरी सुद्धा आंदोलक हटण्यासाठी तयार नाहीयेत। सीएसटी चौक हे चहूबाजूला जाणारे एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि तिथून वाहतूक कोंडी जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे। जेवरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। अगदी भूरपर्यंत या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा अडकून पडलेल्या आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी त्याचबरोबर ऍडिशनल सीपी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि डीसीपी दर्जाचे अनेक अधिकारी या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। हे आपण पाहतोय काही मराठा बांधव यांना आता खाण्यापिण्याचं साहित्य सुद्धा दिलं जातं आहे आणि त्यामध्ये ते रांगेत उभे राहून आपलं खाणं घेण्याचा प्रयत्न करतायत। वेगवेगळ्या सामाजिक संस्था त्याचबरोबर मुंबईकर तर अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेणार आहेत। तर पाहतोय आपण अमित शहा यांच्या भेटीसाठी आता शिंदे सह्याद्री या ठिकाणी आता पोहोचले। सह्याद्री अतिथीगृहावरती एकनाथ शिंदे दाखल होत असतानाची दृश्य आपण पाहिली होती। पुन्हा एकदा आपण थेट सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आहे, तिथे अजूनही वाहतूक कोंडी आहे। ही सगळी वाहतूक कोंडी पाहता आंदोलकांना या ठिकाणाहून हटवणं किंवा त्यांना आझाद मैदानामध्ये जाण्यासाठी भाग पडणं यासाठी पोलिसांकडनं त्यांना विनंती केली जाते। मात्र काही वेळातच जरांगे बोलू शकतात, जरांगे आवाहन करू शकतात। त्याच वेळेला या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत ते आझाद मैदानावर जाऊ शकतात। आझाद मैदानावर सध्या चिखल आहे आणि त्यामुळे आंदोलक सरळ रस्त्यावर उतरलेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि आंदोलकांना या ठिकाणी विनंती केली जाते की कोणती वाहतूक रोखू नका, वाहतूक सुरू ठेवू द्या, जेणेकरून या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही। मात्र